एक मिनिट. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप छान आहे, कारण आज माझ्या अहोंचा वाढदिवस आहे आणि इथे छोटंसं सेलिब्रेशन चालू आहे आणि ही वेळ आहे रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. हे समोर त्यांचे फ्रेंड आहेत, मित्र. दादांना कळलंय माझा व्लॉग चालू आहे समोर ते. आणि जे समोर दादा आहेत ना, त्यांना सांगितलेलं मी केक घेऊन यायला, कारण मला काय बाहेर जायला भेटलं नाही, काय नाही. म्हणून त्यांना सांगितलेलं रात्री 12 वाजता केक घेऊन या. सो ते घेऊन आलेले. फिरताचा आवाज बघा, नेहमी तिचं असं असतं. नेमकं मी व्हिडिओ एडिट करायला घेतलं ना की हिचं असं असतं. एक मिनिट, थोड्या वेळाने बोलते. एकदम तिच्या डोळ्यात खूप झोप आहे. पडल्या पडल्या पुढे पण नाही 2 मिनिटात झोपणार आहे ते, म्हणून ती किंचाळत होती. भूख लगा नींद आया तो ये ऐसा किंचाळती है ना, तो समझ जाएगा. 100 ही गाठा. यस. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सुंदर शुभेच्छा. थँक्यू पप्पा. 1 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. तर असं त्यांना ओवाळलं वगैरे आम्ही दोघींनी पण, आणि केक कट करून घेतला आणि सुरुवात छान झाली दिवसाची. सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला. थोडा वेळ गप्पा थोड्या चालल्या होत्या आणि नंतर मग केक पण छान आणलेला दादांनी. त्यांनी आपापला सगळ्यांनी कापून घेतला, आणि कारण तीर्थ काय राहत नव्हती ना, म्हणून तिला मी उचलून घेतलं होतं. तिला खूप झोप येत होती, तर पटापट केक खाल्ला आणि मग झोपलो. ये ब्लॉग ऑफ पप्पा. स्वीट चॉकलेट. वरती लाईन बघा मी. हे काय? नंतर बघू आपण. नंतर नाही कधीतरी कशाला थोड्या वेळ मला जास्त नका बोलू, मला नाही. तर रात्रीचं सेलिब्रेशन तर छान झालं. रात्रीच केक फस्त झाला आणि हा दिवस दुसरा आहे. सकाळची बाकीची कामं पण माझी सगळी आटपलेली आहेत. तीर्थाचं पण सगळं झालेलं आणि जेवण करायला घेतलं. तीर्थाचे पप्पा कामाला नाही गेलेले, आज घरातूनच वर्क फ्रॉम होम होतं त्यांचं. तर काय भाजी बनावं प्रश्न पडला होता, काय बनावं करून. तर काजूची भाजी, काजू होते थोडेसे, म्हटलं ते बनवूया. त्याची भाजी केली, तर मसाला संपला होता, माझ्या लक्षातच नाही. मग घाईघाईमध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली आणि त्याची भाजी केली. तर मी कधी सहसा अशी भाजी करत नाही. माझं जास्त करून वाटणाचं असतं, म्हणजे कडधान्य काय असेल तर. तर ही अशी बनवून बघितली तर खरंच छान झालेली भाजी. त्यामध्ये एक ना बारीक बटाटा घातला, बारीक चिरून, लवकर व्हावा करून, कारण सगळेच काजू काजू होते.
आणि भरपूर अशी भाजी झाली. आणि गोड काय बनवायचं तर अथर्व म्हणत होता मम्मी शिरा बनव. तर शिरा बनवला तर ते खात नाहीत, म्हणून खीर बनवली. खीर ते आवडीने खातात. अथर्व पण खातो असं काही नाही, पण अथर्वला जरा ओरडावं लागतं गोड खाण्यासाठी, तर तो खातो. असं हे बनवलं. इथे काजूची भाजी झाली आहे माझी रेडी ग्रेव्हीमध्ये. तुम्ही पण कधीतरी अशी ट्राय करा. करत असतील काही जण, मी सहसा नाही करत म्हणून म्हटलं. आणि इथे शेवयाची खीर करायला घेतली. शेवया आधी अशा भाजून घेतल्या तुपामध्ये. आणि मी काय करते माहिती आहे, सगळं एकदाच टाकते त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं वेलची पूड, साखर, परत ड्रायफ्रुट्स आपण जे काय घालायचे असेल ते सगळं मी एकदाच घालते. आणि गरम दूध घालून एकदाच शिजवायला ठेवते, म्हणजे ती होते व्यवस्थित. सारखी सारखी ढवळायची गरज नाही लागत. असे हे दोन्ही प्रकार करून घेतले. आणि ते पण झालं माझं जेवण वगैरे सगळं. दुपारचं मी हेच बनवलं होतं जेवायला, खीर आणि काजूची भाजी. त्यांना खूप आवडते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मला ना संध्याकाळी मार्केटला जायचं होतं. तर तीर्था झोपली होती आणि त्यांचं काम होतं ना, म्हणून ते कसं सांगू त्यांना जायचंय करून. तर अथर्व याचीच वाट बघत होती. मग शेवटी तो आल्याच्या नंतर गेली मी संध्याकाळी मार्केटला. त्यानंतर संध्याकाळी मार्केटला गेली ना, तर त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं मला. तर ते घेतलं. दरवर्षी मी हेच घेते, जे घेतलंय ते नंतर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. पुढे बघा नक्की. जराही स्किप करू नका व्हिडिओ. नंतर गिफ्ट घेतल्याच्या नंतर आणखीन एक केक घेतला. परत केक कट करण्यासाठी. आणि त्याला सांगितलेलं की थोडा लेटच घेऊन ये, मी कॉल करेन तेव्हा घेऊन ये. त्यामुळे घरी जाताना मी तो घेतला नव्हता. आणि नंतर संध्याकाळी मी घरी गेले तेव्हा मम्मी, अथर्व आणि हे म्हणजे तिघं जण पण डीमार्टला गेले होते. कारण मी बोलले होते त्यांना आदल्या दिवशी मला नाही जमणार करून, तुम्ही तिघं जण जाऊन या. तर गेले डीमार्टला. तर खूप उशीर झाला, म्हणजे किती 10 10:30 झाले यायला त्यांना. आणि त्याच्यानंतर येऊन मग जेवलो, सगळं कामं आटपली. आणि हे मग वरती झोपायला जात होते, पण म्हटलं नाही तुम्ही जरा खाली या. त्यांना माहिती नव्हतं मी केक वगैरे आणलाय ते. सो परत एकदा केक कट केला. फूक नका मारू, अजून पडतं. सुरी कुठे आहे? सुरी तर नाही, पप्पाच्या हातात. बस 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 बस. तर असा होता आजचा दिवस. आणि हा केक कापायला पण आम्हाला 12 वाजले शेवटी. आणि असा साधासुधा दिवस, म्हणजे छोटंसं असं सेलिब्रेशन केलं यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि जास्त काही झगमग केलं नाही, कारण नाही जमलं मला ते करायला. चला तर मग आता इथेच व्हिडिओला एंड करते. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
आणि थँक्यू. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.